मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता नागपूर शहरातील अनेक छोट्या मोठ्या दुकानांवर दिसू लागलाय। एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय आणि छोटे नाश्त्याचे दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना मोठा फटका बसलाय। जे दुकान पूर्वी ग्राहकांनी भरलेले असायचे ते आता रिकाम्या दिसत आहेत। ज्या दुकानांमध्ये आधी उभे राहण्यासाठी जागाच नव्हती तिथे आता पूर्ण सन्नाटा पाहायला मिळतो। काही ग्राहकांनी मीडियासमोर सांगितले की घरातही गॅस सिलेंडर न असल्यामुळे ते नाश्ता करण्यासाठी बाहेर आले होते, पण येथेही गॅसच्या तुटवड्यामुळे काही मिळालेले नाही आणि त्यांना परत जावे लागले। याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये 42,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकास प्रकल्पांची सुरुवात करणार आहेत। आसामच्या सिलचरमध्ये 23,500 कोटी रुपये आणि कोलकात्यात सुमारे 18,680 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि शिलान्यास होईल। छत्रपती संभाजीनगर शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सायबर गुन्हेगारांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा फक्त 2 ते 3 हजार रुपयांमध्ये भाड्याने उपयोग करून त्यात फसवणुकीची रक्कम जमा केली आणि नंतर ती इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर केली। या प्रकरणी आरोपी लक्ष्य भरतलाल तलरेजा याला सायबर पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। प्रकरणात राज्यातील विविध खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपासात आरोपीला विविध एटीएम वरून रोख काढताना सीसीटीव्ही मध्ये पाहण्यात आले। या प्रकरणाची पुढील सखोल तपासणी सायबर पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस टीम करत आहे। नागपूरमध्ये वाढत्या उष्णतेचा विचार करून महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाने प्राण्यांना आराम देण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत। प्राणी संग्रहालयात सध्या सुमारे 10 कूलर लावले आहेत, जे विशेषतः चिंकारा, स्लॉथ बेअर आणि माकडांच्या खांबांजवळ ठेवले गेले आहेत। यासोबतच खुल्या खांबांमध्ये लहान जलतळ तयार केले गेले आहेत आणि संपूर्ण परिसरात ग्रीन नेट लावून तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कर्मचाऱ्यांना दिवसातून अनेक वेळा पाणी फवारण्याचे निर्देश दिले आहेत। प्राण्यांना टरबूज आणि हंगामी फळेही दिली जात आहेत, जेणेकरून उष्णतेचा परिणाम कमी करता येईल। महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या प्राण्यांबद्दल केलेल्या या व्यवस्थेचा विषय शहरात चर्चेचा विषय बनला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।